आपण बघतो की सांडपाण्याचं व्यवस्थापन कुठेही व्यवस्थितपणे करताना दिसत नाही आपल्या परिसरात. म्हणजे लोकांना सांडपाण्याचा वास येणं, मग त्यातून दुर्गंधी, विविध प्रकारचे आजार, आरोग्याशी खेळ सुरू होतो. तर त्याचं व्यवस्थापन करणं पण महत्त्वाचं आहे. तर या समस्येला तुम्ही कसं बघता आणि ते कशी सुधारवता येईल? प्रथम तर जर प्रभागाचा विचार केला माझ्या, तर प्राधिकार एरिया असल्यामुळे ड्रेनेज लाईन हे ते सुविधा आमच्याकडे खूप छान पद्धतीने आहेत. पण काही ठिकाणी ड्रेनेज लाईन ह्या जुन्या झालेल्या आहेत, तर त्या बदलण्याची गरज आहे. त्याच्यामुळं ड्रेनेजचे खूप मोठ्या प्रमाणात आता प्रॉब्लेम आहेत. काही एरियामध्ये आहेत, काही ठिकाणी नाहीत, पण आहेत. आता राहिली गोष्ट दुसरी, दुर्गंध. तर आमचे तर मोशीपाशी जो आपला अख्ख्या पिंपरी शहराचा कचरा डंप केला जातो, तो जातो आमच्या परिसरापासून 2-3 किलोमीटर लांब मोशीमध्ये. तो थंडीच्या दिवशी म्हणजे हिवाळ्यामध्ये एवढा घाण वास येतो की म्हणजे लोकांना सहन होत नाही. अरे कसलं, म्हणजे जे नवीन माणूस आला तो म्हणतो अरे किती घाण वास येतो. तो परिसर नाकाला तोंडावर रुमाल लावून फिरत असतो. थंडीच्या दिवसामध्ये रात्रीच्या टाइममध्ये आवाज जास्त येतो. तर भविष्यामध्ये याच्यासाठी एकच की बाबा जे आता जो प्लॅन्ट लावलाय कचऱ्याचं युटिलायझेशन करून त्याच्यातून वीज निर्मिती करणं, तो एक प्रकल्प असेच अजून 2-3-4 प्रकल्प. जेवढा कचरा आपल्या परिसरातला येतोय, म्हणजे आवक जर 100 असेल तर युटिलायझेशन कचऱ्याचं कचरा तो वीज निर्मिती ही फक्त 20-25% होते, 50% होत नाही होते. तर भविष्यामध्ये त्यासाठी अजून 1-2 प्लांट लावावं. पण हा विषय म्हणजे प्रभागातला नसून बाहेरचा असेल, पण भविष्यामध्ये त्याच्यावर पण आपण आवाज उठू.